नशिबाची साथ तर हवी आहे. मग आवर्जून करा हे 5 वास्तू बदल. माझं तर नशीबच फुटकं असं म्हणून रडत बसण्यापेक्षा नशिबाची साथ मिळवून देणारे शक्तिशाली प्रभावी उपाय जर तुम्ही केले तर नशीब तुमच्या मनासारखं बदलू शकता. मित्रांनो, कधी असं होते का की ऑफिसमधून जीव तोडून काम करताय पण प्रमोशनच्या वेळी तुमचं नाव मागे पडतंय? घरात पैसा तर येतोय पण तो कुठे खर्च होतोय हे समजत नाहीये. घराच्या 4 भिंतीत पाऊल ठेवलं की विनाशकारण डोकं जड होतं आणि चिडचिड वाढते. जर तुमची मेहनत 100% आहे आणि रिझल्ट मात्र 0 असेल तर समजून द्या की तुमच्या वास्तूतील एनर्जीज ब्लॉक झाली आहे. आज मी तुम्हाला 5 असे बदल सांगणार आहे जे तुमचं नशीब अनलॉक करू शकतील. जलतत्व, वॉटर एलिमेंट, नवीन संधी आणि पैसा. संधीचं मीठ नाहीये किंवा तुमच्या आयुष्यात संधीचा प्रवाह कमी झाला असेल तर उत्तर म्हणजेच नॉर्थ दिशेला तपासून बघा. आता काय करावे? उत्तर दिशेला निळ्या रंगाची फुलदाणी किंवा छोट्या पानांचे कारंजे ठेवा. यामुळे तुम्ही नवीन कामाची संधी तुम्हाला चालून येईल. उत्तर दिशेला फक्त पाणी ठेवून चालणार नाही तर तिथे मनी प्लांट लावा. पण लक्षात ठेवा, तो निळ्या रंगाच्या बाटलीत किंवा कुंडीत असावा. यामुळे नवीन नोकरीच्या ऑफर्स किंवा बिझनेसच्या ऑर्डर्समध्ये अचानक वाढ देखील दिसेल. चुकून सुद्धा या दिशेला लाल किंवा नारंगी रंग वापरू नका, कारण अग्नी आणि जल एकत्र आले की ऊर्जेचा नाश होतो. उत्तर कोपरा नेहमी स्वच्छ आणि मोकळा ठेवा. कचरा असेल तर लक्ष्मीचा मार्ग अडवतो. तुमचं नशीब कसं चालणार हे तुमच्या भिंतीवर घड्याळावर ठरतं. म्हणून घड्याळ नेहमी उत्तर किंवा पूर्व भिंतीवरच लावा. बंद पडलेली घड्याळं घरात ठेवू नका. ती तुमची नेहमीच प्रगती थांबवतात. तो अग्नितत्व म्हणजेच फायर एलिमेंट, कॅश फ्लो आणि आत्मविश्वास. रोख पैशांची चणचण, हातात पैसा टिकत नसेल तर घराचा आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट कोपरा जबाबदार असतो. ही दिशा अग्नीची आहे जी तुमच्या बचतीवर नियंत्रण ठेवते. इथे शक्य असल्यास स्वयंपाकघर असावे किंवा दक्षिण पूर्व कोपऱ्यात एक लाल म्हणजेच 0 वॉल्ट बल्ब लावावा. शक्यतो पाण्याचे फिल्टर किंवा निळा रंग अजिबात नको. यामुळे विनाकारण खर्च वाढतात. समजा जर घरात सतत नकारात्मकता वाटत असेल तर एक सोपा उपाय करा. आठवड्यातून किमान 2दा फरशी पुसताना थोडं खडे मीठ, सी सॉल्ट टाका. यामुळे घरातील आजारपण, विनाकारण वाद कमी होतात. या एका कोपऱ्यात एक कपूर जाळण्याचं छोटं स्टँड ठेवा किंवा लाल रंगाचा एखादा शो पीस ठेवा. विनाकारण होणारे आजारपण किंवा कोर्ट कचेरीवरचे खर्च कमी होऊन लिक्विड कॅश हातात राहायला सुरुवात होईल. 3. वायुतत्व, नेटवर्किंग आणि सन्मान. लोक ओळख सुद्धा दाखवत नाहीत किंवा मान तर देतच नाहीत. समाजात नाव व्हावे किंवा लोकांनी चांगले संबंध जोडले जावे असे वाटत असेल तर पूर्व म्हणजे ईस्ट दिशा सुधारा. पूर्व दिशा म्हणजे तुमचा ब्रँड. पूर्वेला जास्तीत जास्त खिडक्या उघड्या ठेवा. सकाळी 8च्या आत या दिशेच्या खिडक्या उघडा. हिरवीगार रोपे लावा. सूर्याचा प्रकाश थेट घरात येऊ दे. पूर्व भिंतीवर उगवत्या सूर्याचे चित्र लावा. 7 घोडे नसले तरी चालतील, फक्त सूर्य महत्त्वाचा. याने फायदा असा होईल की समाजात तुमचं वजन वाढेल किंवा मोठ्या लोकांशी तुमचे संपर्क वाढतील. मात्र इथे जड फर्निचर किंवा भंगार सामान ठेवू नका. यामुळे तुमची ग्रोथ, प्रगती खुंटते. तुमच्या घराचं मुख्यद्वार हे फक्त येण्या जाण्याचा रस्ता नाही तर तो लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारावर नेहमी स्वस्ती किंवा ओम लावा. संध्याकाळी तिथे उजेड ठेवा. ज्या घराचा उंबरठा स्वच्छ असतो तिथे संधी स्वतःहून चालून येतात. 4. पृथ्वी तत्व, अर्थ एलिमेंट, स्थिरता, स्थैर्य, प्रगती आणि टिकाऊपणा. प्रगती होतीये पण टिकत नाहीये. मिळालेले यश टिकवून ठेवण्यासाठी नैऋत्यच म्हणजे साऊथ वेस्ट दिशा मजबूत असणे गरजेचे आहे. घराच्या प्रमुखाची बेडरूम इथे असावी. या कोपऱ्यात वजनदार वस्तू ठेवणे शुभ असते.
इथे शौचालय किंवा खड्डा नसावा, अन्यथा जीवनात अस्थिरता येते. ही दिशा तुम्हाला जमिनीशी जोडून ठेवते. या कोपऱ्यात तुमच्या कुटुंबाचा हसता खेळता फोटो गोल्डन फ्रेममध्ये लावा. घरातील भांडणं कमी होतील आणि तुमचं यश स्थिर राहील. आणि यश आलं आणि गेलं असं तुमच्या बाबतीत कधीच होणार नाही. 5. आकाश तत्व, स्पेस एलिमेंट, मानसिक शांतता आणि स्पष्टता. घराचा मध्यभाग, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो, तो आकाश तत्वाचे प्रतिनिधित्व करतो. डोकं शांत राहत नाहीये, सतत कन्फ्युजन होतंय. नियम: घराचा मध्यभाग नेहमी रिकामा आणि उजेड असलेला ठेवा. इथे जड खांब किंवा बांधकाम नसावे. घराच्या मध्यभागी कधीही जड सोफा, डायनिंग टेबल किंवा अडगळ ठेवू नका. हा भाग जेवढा रिकामी असेल तेवढी तुमची बुद्धी तेज चालेल. यामुळे विचारांमध्ये स्पष्टता येईल. व्यवसाय आणि आयुष्यात मोठे निर्णय घेताना तुमची चूक होणार नाही. वास्तुशास्त्र म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा नसून ती निसर्गाच्या ऊर्जेसोबत जगण्याची एक शास्त्रीय पद्धत आहे. हे छोटे बदल तुमचे आयुष्य सुखकर बनवू शकतात. तसेच वास्तुशास्त्र म्हणजे घर तोडफोड करणं नाही, तर निसर्गाच्या ऊर्जेचा योग्य वापर करणं सुद्धा आहे. हे 5 बदल करून बघा. बदल नक्की जाणवेल. तुम्हाला सध्या यापैकी कोणती समस्या जास्त जाणवते? पैसा की मानसिक शांतता? मला कमेंटमध्ये सांगा. मी त्यावर वैयक्तिक उपाय सुचवेन. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला नक्की पाठवा जो सध्या खूप स्ट्रगल करतोय. लक्षात ठेवा, मित्राची प्रगती हीच खऱ्या मैत्रीची जाणीव. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या त्या मित्राला टॅग करा ज्याला सध्या नशिबाच्या साथीची गरज आहे. धन्यवाद.